विद्यार्थी मित्र हो, मी वेद पाठक सर. तुम्हा सर्वांना माहीत आहेच की सोमवार दिनांक 23 नोव्हेंबरपासून आपलं कॉलेज परत एकदा ऑफलाईन सुरू झाले. अर्थात तुम्ही शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 27 आणि 28 तारखेला कॉलेजमध्ये आला होतात. तरी जी उपस्थिती आहे ती उपस्थिती साधारण 60% इतकीच होती. शुक्रवार आणि शनिवारी 40% मुलं कॉलेजला आलीच नाहीत, ते अजूनही घरीच आहेत. याशिवाय एका बेंचवरती एकच विद्यार्थी बसवायचा असल्यामुळं आपण आपल्या वर्गाचे एकूण 4 वर्ग केले आणि माझे वैयक्तिक 2च वर्गात तास झाले. 2 दिवशी, शुक्रवारी एका वर्गात झाला आणि शनिवारी अन्य एका वर्गात झाला. त्यामुळे जे तयार केलेले 4 वर्ग आहेत ते 4ही वर्गात मला जाताच आलं नाही आणि शिवाय 40% विद्यार्थी घरीच आहेत. मग ज्या वर्गात जाता आलं नाही, जे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत, त्यांना शिकवलेलं कळावं म्हणून आपण जे 2 वर्गात शिकवलं तेच परत एकदा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या अगोदर आपण ऑनलाईन तास घेत होतो आणि त्या ऑनलाईन तासाला माझे एकूण 2 तास झाले होते आणि त्या 2 तासाला आपण फिजिक्सचा दुसरा टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स याला सुरुवात केली होती. आणि जो भाग ऑनलाईन तासाला आपण पाहिला त्याचा परत एकदा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. महत्त्वाचे जे मुद्दे आपण पाहिले ऑनलाईन तासाला ते परत एकदा आपण पाहणार आहोत. आपण स्केलरची एक डेफिनेशन पाहिली होती. तर ज्या फिजिकल क्वांटिटीजना कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी असते अशा फिजिकल क्वांटिटीजना आपण स्केलर्स असं म्हणतो, किंवा इंग्रजीत फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय देअर मॅग्निट्यूड अलोन आर कॉल्ड ॲज स्केलर्स. ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी असते अशा फिजिकल क्वांटिटीजना आपण स्केलर्स म्हणतो. मग त्याची एक्झाम्पल्स पण आपण पाहिली होती. लेंथ, मास, टाईम ॲटसेट्रा ही सर्व स्केलरची एक्झाम्पल्स आहेत. आणि आपण एक्झाम्पल पण असं एक घेतलं होतं की लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ आणि लेंथ या फिजिकलची मॅग्निट्यूड. लेंथ या फिजिकलची मॅग्निट्यूड 2 मीटर आहे. मॅग्निट्यूड 2 मीटर दिली की लेंथ या फिजिकल क्वांटिटीबद्दल सांगायचं काहीही राहत नाही. फक्त मॅग्निट्यूड 2 मीटर दिली की लेंथ ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. म्हणून लेंथ ही फिजिकल क्वांटिटी स्केलर आहे. असंच मास, टाईम, टेम्परेचर हे सुद्धा सर्व स्केलर्स आहेत. स्केलर नंतर आपण ऑनलाईन तासाला फॅक्टरची डेफिनेशन पाहिली होती. ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड शिवाय डिरेक्शनसुद्धा आवश्यक असते अशा सर्व फिजिकल क्वांटिटीजना आपण फॅक्टर्स म्हणतो. फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. ज्या फिजिकल क्वांटिटीज केवळ मॅग्निट्यूड दिल्यामुळं कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाहीत, कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड शिवाय डिरेक्शनसुद्धा सांगावी लागते
अशा सर्व फिजिकल क्वांटिटीजना आपण फॅक्टर्स असं म्हणतो. फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. डेफिनेशन नंतर आपण व्हेक्टरची एक्झाम्पल्स पण पाहिली होती. तर ते एक्झाम्पल्स आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स, ॲक्सलरेशन. ही सर्व फॅक्टरची एक्झाम्पल्स आहेत. आणि कळाव म्हणून आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. आता डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर एवढीच माहिती सांगितली तर एखाद्या पार्टिकलचं फायनल लोकेशन काय असेल ते आपण सांगू शकत नाही. पार्टिकल सुरुवातीला ओ या ठिकाणी असेल आणि फक्त एवढंच म्हटलं की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर तर या पार्टिकलचं फायनल लोकेशन आपण सांगू शकत नाही. पण जर का असं म्हटलं की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्डस ईस्ट असं म्हटलं तर आपण ठामपणे सांगू शकतो की त्या पार्टिकलचं फायनल लोकेशन ए असेल. ओ ए ही डिस्प्लेसमेंट 3 मीटर टुवर्डस ईस्ट. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी केवळ मॅग्निट्यूड 3 मीटर दिल्यामुळं कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाही. डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करायची असेल तर मॅग्निट्यूड 3 मीटर द्यावी लागतेच, पण त्याशिवाय डिरेक्शनसुद्धा द्यावी लागते. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही दिल्याशिवाय डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाही. म्हणून डिस्प्लेसमेंट ही फॅक्टर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंटप्रमाणेच व्हेलॉसिटी आणि फोर्स यासुद्धा फिजिकल क्वांटिटीज ह्या फॅक्टर्स आहेत. म्हणून फॅक्टरची डेफिनेशन चांगली लक्षात घ्या की फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. फॅक्टर्सला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही आवश्यक असल्यामुळं फॅक्टरचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते सुद्धा विशिष्ट मेथडनी करावं लागतं. मग फॅक्टरचं रिप्रेझेंटेशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्टर्स. याच्यामध्ये फॅक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲन ॲरो. फॅक्टर ॲरोच्या साहाय्यानं रिप्रेझेंट केलं होतं. फॅक्टरला जी मॅग्निट्यूड असते ती ॲरोची लेंथ रिप्रेझेंट करते किंवा ॲरोची जी लेंथ आहे ती लेंथ मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. तर ॲरोची जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन फॅक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. ग्राफिकल मेथडमध्ये फॅक्टर हा ॲरोच्या सहाय्यानं रिप्रेझेंट केला जातो. फॅक्टरला असणारी मॅग्निट्यूड कोण रिप्रेझेंट करतं तर फॅक्टरला असणारी मॅग्निट्यूड ॲरोची लेंथ रिप्रेझेंट करते. फॅक्टरला असणारी डिरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं तर ॲरोची डिरेक्शन फॅक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. म्हणून या मेथडबद्दल 3 पॉईंट्स आपण यापूर्वी पाहिले होते आणि ते 3 पॉईंट्स असे की इन दिस मेथड फॅक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲन ॲरो. दुसरा पॉईंट लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फॅक्टर. आणि अर्थात लेंथ ऑफ ॲरो विथ प्रॉपर स्केल असली पाहिजे. परंतु थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फॅक्टर. आणि तिसरा पॉईंट होता डिरेक्शन ऑफ ॲरो. डिरेक्शन ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स डिरेक्शन ऑफ फॅक्टर. तर ही झाली पहिली मेथड ग्राफिकल मेथड. यानंतर दुसरी मेथड होती फॅक्टर रिप्रेझेंट करण्याची. तिचं नाव ॲनालिटिकल ऑर
सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ फेक्टर. या मेथडमध्ये फेक्टर हा सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट च्या साह्यानं रिप्रेझेंट केला होता. या मेथडमध्ये फेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी सिंगल कॅपिटल लेटर काढायचं आणि त्याच्या डोक्यावरती ॲरो लिहायचं. मग एखादा फोर्स व्हेक्टर असेल, फोर्स व्हेक्टर, तर तो फोर्स व्हेक्टर रिप्रेझेंट करताना कॅपिटल एफ काढावा लागेल आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावरती ॲरो द्यावा लागेल. याचप्रमाणे व्हेलॉसिटी व्हेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर अगोदर कॅपिटल व्ही काढायचं आणि त्याच्या डोक्यावरती मग ॲरो लिहायचं. मग धिस कॅपिटल लेटर विथ ॲरो अबव इट रिप्रेझेंट्स व्हेक्टर. हा पहिला पॉईंट या मेथडच्या बाबतीतला, की व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर. फक्त सिंगल कॅपिटल लेटर काढायचं आहे का? तर नाही आहे. सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट. आणि या मेथडबद्दल दुसरा मुद्दा असा की फक्त लेटर काढलं तर ते लेटर त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं. फक्त लेटर काढलं, वरती ॲरो काढला नाही, तर ते फक्त सिंगल कॅपिटल लेटर जे आहे ते फक्त मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं. फोर्स व्हेक्टर एफ याची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करायची असेल तर फक्त कॅपिटल एफ काढायचं, त्याच्यावरती ॲरो लिहायचा नाही. धिस एफ रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फोर्स व्हेक्टर एफ. सिमिलरली धिस व्ही रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी व्हेक्टर व्ही. तर हा दुसरा पॉईंट. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲन ॲरो. सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲन ॲरो काढला की ते सिंगल कॅपिटल लेटर मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर रिप्रेझेंट करतं. तर व्हेक्टर रिप्रेझेंट करण्याच्या या दोन पद्धती, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि ॲनालिटिकल ऑर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, तर या दोन्ही पद्धती आपण ऑनलाईन तासाला यापूर्वी पाहिलेल्या आहेत. आता नवीन आर्टिकल सुरू करण्यासाठी जे आवश्यक होतं तेवढं तुम्हाला इथंपर्यंत मी सांगितलेलं आहे. आता आपण नवीन आर्टिकलला सुरुवात करतो आहे. त्या नवीन आर्टिकलचं नाव आहे ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्स दिले असतील तर त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी करायची ते आर्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत. ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्स दिल्यानंतर त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची ते या आर्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी याच्याबद्दल एक 3 कमेंट्स आहेत, त्या आपण पाहणार आहोत. पहिलं कमेंट असं आहे की ज्या व्हेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आहे ते सर्व व्हेक्टर्स सेम टाईपचे असले पाहिजेत. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेक्टर्स दिलेत आणि त्यांची ॲडिशन करायची असेल तर पहिली कंडिशन आहे की ते सर्व व्हेक्टर्स सेम टाईपचे असले पाहिजेत किंवा ते सर्व व्हेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत असले पाहिजेत. ते सर्व व्हेक्टर्स सेम टाईपचे पाहिजेत, म्हणजेच त्या सर्व व्हेक्टर्सनी सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करणं आवश्यक आहे. ते व्हेक्टर्स जर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करत असतील तर त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. म्हणून पहिलं कमेंट आहे की फॉर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन 2 व्हेक्टर्स मस्ट बी ऑफ सेम टाईप. म्हणजेच 2 व्हेक्टर्स मस्ट डिस्क्राईब
सेम फिजिकल क्वांटिटी. हे पहिलं कमेंट. फॉर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन टू व्हेक्टर्स कसे पाहिजेत? मस्ट बी ऑफ सेम टाईप. म्हणजेच कसे पाहिजेत? तर ते सर्व व्हेक्टर्स मस्ट डिस्क्राईब सेम फिजिकल क्वांटिटी. आणि हे कळावं म्हणून आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. दोन व्हेक्टर्स आहेत. एक फोर्स वेक्टर F1, दुसरा फोर्स वेक्टर F2. हे दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत आहेत आणि ती फिजिकल क्वांटिटी आहे फोर्स. दोन्ही वेक्टर्स F1 आणि F2 दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी फोर्स डिस्क्राईब करतायत म्हणून त्यांची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. परंतु जर दोन वेक्टर असे असतील, एक फोर्स वेक्टर F आहे आणि दुसरा वेक्टर आहे व्हेलॉसिटी वेक्टर V, तर हे दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत नाहीत. पहिला वेक्टर जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करतो आहे ती फिजिकल क्वांटिटी फोर्स आहे. हा दुसरा वेक्टर जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करतो आहे ती फिजिकल क्वांटिटी व्हेलॉसिटी आहे. याचा अर्थ हे दोन्ही वेक्टर्स डिफरंट फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करत आहेत. ह्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकत नाही. परंतु हे जे दोन वेक्टर्स आहेत F1 F2 हे दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत आहेत फोर्स, म्हणून ह्या दोघांची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. तर हे एक्झाम्पल एक्झॅक्टली असं सांगता येईल. फोर्स वेक्टर F1 कॅन बी ॲडेड टू फोर्स वेक्टर F2. फोर्स वेक्टर F1 आणि F2 यांची ॲडिशन आपण करू शकतो, कारण दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी फोर्स डिस्क्राईब करत आहेत. परंतु फोर्स वेक्टर F अँड व्हेलॉसिटी वेक्टर V हे मात्र आपण ॲड करू शकत नाही, कॅनॉट बी ॲडेड, कारण दोन्ही F आणि V हे दोन्ही वेक्टर्स वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करतात. यानंतर दुसरं कमेंट असं आहे की ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स गिव्स ए सिंगल वेक्टर and that single vector is called as resultant vector. आता हे मिनिंग कळावं म्हणून समजा दोन वेक्टर्स आहेत. हा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे किंवा आणखी एक तिसरा वेक्टर आहे. यांची जर ॲडिशन केली तर त्याचं उत्तर म्हणून एकच वेक्टर मिळेल. एकच वेक्टर असा मिळेल. जो एकच वेक्टर मिळतो, जो सिंगल वेक्टर मिळतो त्याला रिझल्टंट वेक्टर असं म्हणायचं. असा या कमेंटचा मिनिंग आहे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केली तर जो सिंगल वेक्टर मिळतो त्या सिंगल वेक्टरला रिझल्टंट वेक्टर्स असं म्हणायचं. ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स gives a single vector called as resultant vector. हे दुसरं कमेंट. आणि तिसरं कमेंट चौथं आणि शेवटचं कमेंट आहे की इफेक्ट ऑफ रिझल्टंट वेक्टर इज सेम ॲज कंबाइंड इफेक्ट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स विच हॅव बीन ॲडेड. आता याचा अर्थ असा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टरची ॲडिशन केली तर जो सिंगल वेक्टर मिळतो त्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. आणि तो जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याचा एकट्याचा परिणाम हा ह्या दोन्ही वेक्टरच्या एकत्रित परिणामाइतका असतो. असा या शेवटच्या कमेंटचा मिनिंग आहे. जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याचा इफेक्ट हा
ज्या व्हेक्टरची ॲडिशन केली आहे त्या व्हेक्टरच्या एकत्रित कंबाईंड इफेक्ट इतका असतो. इफेक्ट ऑफ रिझल्टंट व्हेक्टर, इफेक्ट ऑफ सिंगल रिझल्टंट व्हेक्टर इज सेम ॲज कंबाईंड इफेक्ट ऑफ 2 or more व्हेक्टर्स. हे शेवटचं कमेंट. तर इथंपर्यंत आपण शुक्रवार आणि शनिवारी इथंपर्यंत आपण आलो होतो. आणि हे आर्टिकल जे आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स हे आपण हे अपूर्ण आहे. आणि ज्यावेळी तुम्ही आता परत शुक्रवार शनिवारी याल त्यावेळी हे आर्टिकल पुढं कंटिन्यू केलं जाईल. इथं आपण थांबतो आहे, पण थांबण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक आवाहन असं करतो आहे की ज्यावेळी तुम्ही शुक्रवार आणि शनिवारी येणार त्यावेळी हा व्हिडिओ कंपल्सरीली बघूनच यायचा आहे. एकदा ना 2-3 वेळा किमान हा व्हिडिओ पाहून तुम्ही शुक्रवार आणि शनिवारी कॉलेजला यायचं आहे. म्हणजे याच्या पुढचं जे आहे ते आपल्याला पाहता येईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद.